नाशिकमधून एक मोठी बातमी आपल्याकडे येते। नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मोठा राडा झालेला आहे। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे आमने सामने आलेत। विवेक कोल्हेंचे किशोर दराडे यांच्यावर गंभीर आरोप। किशोर दराडे यांच्याकडूनही विवेक कोल्हे यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली आहे। कोपरगाव येथील डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे यांनी गैरवर्तन केल्याचा कोल्हेंनी आरोप केला। तर कोपरगावचे डमी उमेदवार किशोर दराडे यांना दराडेंनी मारहाण केली। कानशिलात लगावल्याचा विवेक कोल्हेंनी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर आरोप केला। पोलिसांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना पोलीस संरक्षण देत विभागीय आयुक्तालयातून बाहेर नेलेला आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, नेमकं काय घडलंय? शिक्षक विधान परिषदेच्या मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि हा अर्ज भरत असताना जे विद्यमान किशोर दराडे होते ते सुद्धा नाशिक या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आले होते। मात्र त्याच वेळी त्याच्यानंतर एक त्यांचा जमी किशोर दराडे नावाचा उमेदवार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आला। त्यावेळेस किशोर दराडे यांनी त्याला कार्यालयातच त्या ठिकाणी थांबवून ठेवलं आणि त्याला अर्ज भरू नये यासाठी दमदाटी केल्याचे आरोप विवेक कोल्हे यांनी केले आहेत। विवेक कोल्हे सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते। त्यामुळे एकूणच या कार्यालयामध्ये गोंधळाचं वातावरण या ठिकाणी उडालं आणि जर आपण बघितलं तर शाब्दिक बाचाबाची सुद्धा या दोन्ही गटांमध्ये दराडे आणि कोल्हे गटांमध्ये झाली। पोलिसांनी हस्तक्षेप करत अपक्ष उमेदवार किशोर दराडे याला बाहेर काढलं आणि त्याला आता बाहेर घेऊन गेलेले आहेत। मात्र एकूणच या डमी उमेदवाराने लोकसभा निवडणुकांमध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये डमी उमेदवार बाबू भगरे याने 1 लाखापेक्षा अधिक मतं घेतली होती आणि त्यामुळे भास्कर भगरे हे काही मतांनी फक्त निवडून आलेले होते। त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा असा दगाफटका होऊ नये यासाठीचा प्रयत्न हा सत्ताधारी आमदार करताना या ठिकाणी दिसत आहेत। एकूणच वातावरण आता जरी निवडलेलं असलं तरी पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी विवेक किशोर दराडे हे या ठिकाणी गेले। अगदी योगेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय विवेक कोल्हेंचे दरोडेवर हे गंभीर आरोप।